हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण जो फोटक्स ब्लाऊज काही ताईंना स्टिच करण्यासाठी खूप अवघड जातो, तो एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहेत. एक ट्रिक सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ती ट्रिक समजून घ्या. बघा, या ठिकाणी मी याची कटिंग मागचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलीच होती याची कटिंग. तर हे बघा, खाली अस्तर मेन कपडा उलटा आहे, त्यावरती अस्तर ठेवला आहे आणि चारही बाजूने आपण शिलाई करून घेणार आहोत. बघा, आता तुम्हाला सांगते, 4 आणि 4.5 टक गळ्यापासून 4.5 अंतरावर टक्स घेतला आणि वरती 2.5 इंचावर टक्स घेतला. 2.5 इंचापासून 2-2 इंचावरती खुणा केल्या. हे टक्स 4 टाकून घेतलेले आहे बघा. आणि इतकं सिंपल आहे, म्हणजे कटोरी आणि प्रिन्स कटपेक्षा खूप सोपा 4 टक्स आहे. काहीच टेन्शन नाही, चुकायची पण भीती नाही. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, ह्या ठिकाणी मी आता शिलाई टाकून घेतल्यानंतर जसे टक्स आहे तसे शिलाई करून घेणार आहोत. त्या अगोदर आपण ह्या चारही बाजूला टक्स शिलाई करून घ्यायची आहे. बघा, त्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. ओके, चला. या गावाला असल्यामुळे भरपूर दिवस आपले व्हिडिओ कंटिन्यू नाही झाले, पण यानंतर आपले व्हिडिओ कंटिन्यू होणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पडल्यावरती पहिल्यांदाच दिसेल. तर ओके, या ठिकाणी आपण 4 लेअरवरती शिलाई टाकून घेतली आहे. आता आपण टक्स टाकून घेणार आहोत. बघा, आता खालचा 2.5 इंचाच्या अंतरावर टक्स घेतला आहे. बघा, गळ्याच्या बाजूने 4.5 इंच आपण आपल्या आवडीनुसार घ्या आणि त्यानंतर वरती 2.5 इंचावर टक्स मारून घेतला आहे. बघा, आता चेस्ट जर जास्त असेल तर टक्स थोडा मोठा घ्यायचा आहे आणि चेस्ट जर मिडियम असेल तर टक्स छोटा घ्यायचा आहे. बघा, एक टक्स मारला तरी पण आपला जो जो आहे ब्लाऊजचा पुढचा पार्ट तो खूप फुगतो. बघा, तर काही 1 टक्स पण ब्लाऊज शिवतात, पण मी तुम्हाला 4 टक्सची स्टिचिंग दाखवत आहे. त्यानंतर म्हणजे पहिला आहे ते जास्त फास्ट, म्हणजे पहिला आहे तो मोठा टक्स घ्यायचा आहे आणि जे बाकीचे उरलेले आहे ते छोटे छोटे टक्स टाकायचे आहेत. बघा, तुम्ही बघू शकतात का किती छान, म्हणजे एकदम प्रिन्स कट आणि कटोरीपैकी ज्यांना प्रिन्स कट आणि कटोरी अवघड जात आहे त्यांनी नक्की हा 4 टक्स ब्लाऊज ट्राय करा. तुम्हाला अजून पण कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करत चला सोनू फॅशन चॅनलला. तर बघा, आता आपण जो राहिलेला टक्स आहे तो पण मारून घ्यायचा आहे. टक्स मारताना एक काळजी घ्यायची आहे, जे आपण अंतर घेतो डिस्टन्स ते सगळे सारखंच असलं पाहिजे. बघा, अशा प्रकारे आपला हा टक्स किती छान फुगला आहे 4 टक्स. दुसऱ्या पण साईडला आपण तसंच करून घेणार आहोत. बघा, पार्ट खालीच उलटा, त्यावरती अस्तर आणि आपण शिलाई करून घेणार आहोत. जेव्हा आपला ब्लाऊज शिवून होईल तेव्हा हा सुईचा दिसणार आहे. अजिबात कन्फ्युजन करायची गरज नाही आहे. तर हे टक्स मी तुम्हाला दाखवलेच आहे पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये पण गळ्याच्या बाजूने 4.5 इंच पुढे टक्स घ्यायचा, पुढून परत 2.5 इंचावर टक्स घ्यायचा. 2.5 इंचापासून 2-2 इंचावरती खुणा करायच्या आहे आणि आपण जे टक्स आहे ते टाकून घ्यायचे आहे. बघा, आता जे छोटे छोटे टक्स आहे, बघा, आता आपण पहिल्यांदा मोठा टक्स मारून घेणार आहोत. बघा, ओके, मोठा टक्स मारल्यानंतर प्रत्येक जेव्हा आपण टक्स मारत आहे तेव्हा डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा, बाकीचे छोटे छोटे आणि पहिलाच आपण 2.5 इंचावरती आणि गळ्याच्या बाजून 4.5 इंच खून करून वरती 2.5 इंचावर आपण टक्सच्या खुणा करून घेतल्या होत्या. तर ओके, बघा, या पद्धतीने आपण हे टक्स मारलेले आहेत. बघा, तुम्हाला एकदम जवळ कॅमेऱ्याने झूम करून दाखवला आहे कशी चोन वगैरे घ्यायची, कशी शिलाई करायची, जेणेकरून आपला हा 4 टक्स आहे तो एकदम छान बसतो. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा. ओके, हे झाले 4 टक्स. आता त्यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करायची आहे. त्यासाठी आता आपण अगोदर पहिला पार्ट रेडी झाला, त्याची क्रॉस पट्टी ते घेतलेला आहे. त्यानंतर बघा, खाली वरती सुईचं कापड, त्यावरती अस्तर आणि शिलाई करून घेतली. त्यानंतर पट्टी मारलं,
त्यानंतर पलटी मारून दाबटीप देऊन घेतली बघा. किती छान पद्धत आहे बघा. ओके, दाबटीप दिल्यावरती दाबटीप देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दाबटीप सारख्याच अंतरावर असावी, कुठेही छोटं मोठं किंवा नसावा. बघा, चारही बाजूने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आय होप आवडलाच असेल. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर या ठिकाणी आपण बघा खाली पार्ट सुईचा आहे, वरून अस्तर ठेवला आहे. जे आपलं त्रिकोण आणलं होतं ते गळ्याच्या बाजूने पाहिजे. ओके, तर हळूहळू शिलाई अर्धा इंचाच्या अंतरावर शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा हे पार्ट सुईचं ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण त्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या रेडी झालेल्या आहेत बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आवडलं तर आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. क्रॉस पट्टे तुम्हाला जर तिन्ही सोबत जर येत नसेल तर ह्या पद्धतीने क्रॉस पट्टे तुम्ही जोडा आणि तयार पण करायची मी दाखवलेली आहे बघा. त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या रेडी झालेल्या आहेत. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्ही फक्त ट्राय करा. ओके, बघा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण दोन्ही पार्टला हुकपट्टी आणि आयपट्टी आकार करून घेणार आहोत. त्या अगोदर आपण पार्ट समोर ठेवायचे आहे. त्यानंतर बघा ह्या बाजूने आपण हुकपट्टी या ठिकाणी आपण हुक लावणार आहोत बघा. त्यानंतर आपण खाली थोडीशी फोड करणार आहोत आणि शिलाई टाकून घेणार आहोत. ओके, खालीशी फोड करायची आहे. त्यानंतर टीप टाकून घ्यायची आहे बघा. खूप मेहनत असते, खूप कष्ट असतात ब्लाऊजमध्ये. आणि एवढं तर तुम्हाला ब्लाऊज दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे तुम्ही पण सपोर्ट करत चला. कारण आपल्याला जर व्हिडिओ शूट करायचा असेल तर तिथं 2 ब्लाऊज होतात शिवून, ते एकच होतो. पण तुम्हाला फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण कंटाळा येतो. चला, चॅनलचा एकमेव हेतूच आहे की आपण जे शिकलो इतरांना पण त्यात देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून यासाठी आपण चॅनल ओपन केलेलं आहे. तर बघा, दाबटीप देऊन घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा एक शिलाई करून घ्यायची आहे बघा. एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपले हे दोन्ही टक्स मारून झालेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघा, एक लक्षात आलं असं ना, आपण एकदा पार्ट सुईचा ठेवला, हा पार्ट उलटा ठेवला, म्हणजे आता हा पार्ट सुईचा आहे, त्याच्यावरती व्हीचे आकार येतील बघा. ज्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत त्या 2.5च्या आणि 2च्या काढलेल्या आहे बघा. त्यावर कशी फोड केलेली आहे बघा. इथे एक शिलाई टाकून घ्यायची. खूप कमी वेळात आपले हुकपट्टी आणि आयपट्टी तयार होते. तुम्ही या पद्धतीने नक्की फॉलो करा. ओके, अशा प्रकारे आपले दोन्ही हुकपट्ट्या आणि आयपट्ट्या जोडून झालेल्या आहे. त्यानंतर आपण समोर ठेवून घ्यायचे आहे. कमी जास्त वाटले तर आपण कट करून घ्यायचे आहे बघा. हुकपट्टी आणि आयपट्टी समोर ठेवायचे, कट करून घ्यायचे. त्यानंतरच आपण कटिंग करायची. त्यानंतरच आपण गळ्याचं एक्स्ट्रा कट करायचं. ओके, अशी कटिंगची पद्धत आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांचे मनापासून आभार. हा आपला फोटकचा पुढचा पार्ट आहे, तो रेडी झालेला आहे बघा. आता इथं गोट मारायचा आहे, पण ज्यांना गोट मारता येतं त्यांनी मी पायपिंग किंवा तुम्ही तर दाबटीप म्हणू शकतात ती करून घेणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही लाईव्हला नक्की जॉईंट व्हा.
थँक्यू एवरी